कशा आहात मैत्रिणींनो? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्या बरोबर भांडू नका। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आत्ता आलेले आहे मी दुकानातून आणि चहा वगैरे घेतला। श्री गेलेला आहे खेळायला आणि मला थोडंसं तुमच्या संग बोलायचं होतं, कारण आत्ता सगळ्या मैत्रिणींचा किंवा सगळ्या महिलांचा म्हणा आवडता सण येत आहे। तुम्ही ओळखलं असेल कोणता सण येत आहे ते, तर नक्कीच मकर संक्रांत आपली येत आहे आणि त्या संबंधीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। मकर संक्रांतीला आपण हळदी कुंकू करायचं असतं, तर त्या हळदी कुंकवाला आपण कोणकोणत्या वस्तू देऊ शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार। कसं असतं तर मकर संक्रांतीपासून आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करू शकतो। सगळ्यांचीच परिस्थिती असते असं काही नाही हळदी कुंकू करण्याची, पण ज्यांची परिस्थिती नसते त्यांनी एखादी सुवासीन जरी हळदी कुंकू केलं एखाद्या सुवासनीचं तरी पण चालतं। खरं हळदी कुंकू हे करावं। जवळजवळ मला वाटते 15 ते 20 दिवसाचा काळ असतो, रथसप्तमी ते मकर संक्रांत ते रथसप्तमी, त्यावेळेत आपण हळदी कुंकू हे करायचं असतं। त्यासाठी आता आपण कोणकोणत्या वस्तू देऊ शकतो, तर सगळे जे आपण सौभाग्य अलंकार म्हणतो किंवा जे सौंदर्य प्रसाधने म्हणू शकतो आपण ती देऊ शकतो। मग त्यामध्ये आलं एक म्हणजे टिकली पॅकेट, पण टिकली पॅकेट देत असताना मैत्रिणींनो थोडा विचार करून आपल्याला दिलं पाहिजे, कारण म्हणजे प्रत्येक महिला ह्या वेगवेगळ्या टिकल्या वापरत असतात। कोण लहान वापरतं, कोण मोठी वापरतं, म्हणजे एकदम अशी बारीक कोण वापरतं किंवा कोण खड्यांची वापरतं, त्याच्या ह्याच्यानुसार टिकल्या द्यायला पाहिजेत। मग प्रत्येकीला वेगवेगळं कसं आणायचं। एखादी सुवासीन जर आपण टिकली म्हणजे हळदी कुंकू करणार असला आणि तिला जर टिकली पॅकेट देणार असेल तर चालतं, आपल्याला माहिती असते की बाबा ती ही अशा प्रकारच्या टिकल्या लावते, त्या प्रकारच्या आपण टिकल्या त्यांना देऊ शकतो। पण जर जास्त सुवासनीसने आपण हळदी कुंकू करायचं असेल तर टिकलीचा प्रॉब्लेम येतो। पण आपल्याला एक ऑप्शन म्हणून टिकली पॅकेट पण आपण देऊ शकतो। त्यानंतर दुसरा आहे ते आपण नेलपेंट देऊ शकतो। नेलपेंट काय कोणत्या पण कलरचं दिलं चालतं, पण शक्यतो लाल चॉकलेटी दिलं की चांगलं असतं, म्हणजे ते आपल्या कॉमन मधले कलर आले म्हणजे सगळेजण सर्रास वापरतात। मग तुम्ही नेलपेंटची बाटली लाल किंवा चॉकलेटी अशी दिली तरी पण चालते। त्यानंतर आलं सिंदूर पेन्सिल पण आपण देऊ शकतो। सिंदूर पेन्सिल काय तुम्ही कसली पण देऊ शकता, कारण ती काय एकाच कलरची असते, त्यामुळं ती दिली तर चालत्या, म्हणजे ती कसली पण आणली तर चालत्या। आता सिंदूर पेन्सिल पण वेगवेगळ्या आलेल्या आहेत। आधी अशी एवढीशी छोटीशी हे यायची अशी खडूसारखी, पण आता लिक्विड मध्ये पण आलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही बांगड्या देऊ शकता। आता बांगड्या देत असताना पण प्रॉब्लेम येतो, कारण हातांची साईज ही वेगवेगळी असते, त्यामुळं कसल्या बांगड्या देणार। मग बांगड्या देत असताना तुम्ही काय करा, मोत्यांच्या ज्या अशा फिरकीच्या बांगड्या असतात बघा, फिरकी असते त्याला, तशा बांगड्या द्या, म्हणजे त्या पण आपल्याला कुणाला पण वापरता येतील। अशा पद्धतीने त्या बांगड्या एक तुम्ही देऊ शकता। त्यानंतर आपले कानातले आले, कानातले पण कुठले पण देऊ शकता तुम्ही। कानातल्यांचं पण कसं होतं की म्हणजे घेतानाच आपण जरासं डिझाईन वगैरे चांगली बघून घेतली की देणाऱ्याला पण आवडतं। कसं असतं मैत्रिणींनो, आपण जी वस्तू ज्यांना देणार आहे त्यांनी 1-2 दिवस तर ती वस्तू वापरली पाहिजे, मग त्यात आपल्याला समाधान वाटतं। नाहीतर आपण द्यायचं आणि ती वस्तू घ्यायची आणि त्यांनी कुठेतरी नेऊन ठेवायची, ती वापरात पण येणार नाही। आपण कशासाठी दिलेलं असतं तर एक स्त्रीला ते दान म्हणून दिलेलं असतं, जेणेकरून तिने ते वापरायचं असतं। ते वापरलं तर आपल्याला त्या दिलेल्या दानाचं पुण्य मिळत असतं। अशा पद्धतीने आपण जी वस्तू देणार आहे ती त्या स्त्रीला वापरात यावी अशी वस्तू द्यावी। त्यानंतर कानातलं झाल्यानंतर तुम्ही क्लिपा देऊ शकता। क्लिपा पण बघा, केस पण एकेकांचे जाड असतात, एकेकांचे पातळ असतात, त्यामुळं देताना क्लिपा पण विचार करून द्या। शक्यतो आपले असे क्लच असतात बघा, क्लच शक्यतो सगळ्यांना वापरता येतात, ते दिले तर चालते, पण असे जे लांबडे असे चाप असतात इथे केसात घालायचे ते शक्यतो सगळ्यांनाच वापरात
येतात असे नाही, त्यामुळे क्लच दिले तर चालतील. त्यानंतर येतं ते ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस पण मैत्रिणींनो इतके छान आणि इतकी व्हरायटी आलेली आहे ब्लाऊज पीस मध्ये, भरपूर व्हरायटी आलेली आहे. आता तर एक एक पीस 300-400 रुपयाचा पीस आलेला आहे, पण मस्तच पीस आलेले आहेत. आणि म्हणजे आपल्याला जे आरी वर्क वगैरे करून घ्यावे लागतात तसे आता पीसच आलेले आहेत किंवा तयार ब्लाऊजच आलेले आहेत. पण आपण तसे जर म्हणजे एखादा पीस दिला आपल्या ऐपतीप्रमाणे 120-100 रुपये असे एम्ब्रॉयडरीचे पण पीस आलेले आहेत, ते जरी दिला तरी पण चालेल. ब्लाऊज पीस शक्यतो सगळ्यांना वापरात येतात. त्यानंतर आपण गृहोपयोगी कोणती पण वस्तू देऊ शकतो, म्हणजे घरात आपल्याला वापरता येतील अशा. त्यामध्ये वाटी देऊ शकतो आपण घरामध्ये. वाट्या मग तुम्ही फुलपात्र द्या किंवा गोल वाटी द्या, ती पण रोज वापरात येणारी वस्तू आहे, त्यामुळे त्याचा पण वापर नक्की. आणि एखादी वस्तू बघितली की हा बाबा ह्या ताईने मला ही वस्तू दिलेली होती, ती पण संक्रांतीला भेट म्हणून दिलेली होती, अशी आठवण राहते. त्यामुळं वाटी दिला तरी पण तुम्ही चालेल. त्यानंतर प्लेट असते बघा, ती प्लेट पण दिला तरी चालेल. प्लेट पण अशी आता वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि छान छान प्लेटा आलेल्या आहेत. कमी जास्त दरामध्ये अगदी 20 रुपये 25 रुपयेपासून पण प्लेटा आहेत आणि त्या देऊ शकता तुम्ही. त्यानंतर ग्लास, स्टीलचे ग्लास जे असतात ते देऊ शकता. ग्लास पण दिला तर ते सुद्धा वापरात येतात. आणि ग्लास बघितला की म्हणजे ज्या ताईला तुम्ही देणार आहे त्या ताईला ग्लास बघितला की आपली आठवण यायला पाहिजे की ह्या ताईने मला हा ग्लास दिलेला होता. परत बाऊल असतात बघा, जे आपण भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी ते बाऊल असतात, ते बाऊल दिला तरी पण चालतं. ती पण वस्तू म्हणजे वापरात येते. आणि सगळ्यात महत्वाचं मैत्रिणींनो, तुमच्या हातून म्हणजे पुण्याचं काम होईल असं तुम्ही एक 5 पिवळ्या कवड्या प्रत्येक त्याला देऊ शकता, किंवा दोन जरी पिवळ्या कवड्या दिला किंवा 2 गोमती चक्र दिला, 2च दिला, 2 जरी दिला प्रत्येकीला, ते काही जास्त महाग पण नाही. पण 2 पिवळ्या कवड्या असू देत किंवा 2 गोमती चक्र असू देत, असं जर 2 जरी तुम्ही दिला तरी पण तुमच्या हातनं खूप मोठं म्हणजे पुण्याचं काम होईल आणि ती एक सेवाच होईल आपली. अशा पद्धतीने जर तुम्ही दिला तर. नाहीतर एखाद्या स्त्रीचं जर तुम्हाला हे करायचं असेल, हळदी कुंकू करायचं असेल, तर कमळगट्ट्याची माळ सुद्धा दिली तरी पण चालते बघा. 160 मण्यांची 100 रुपयेपर्यंत येते ती, मग ती दिला तरी पण चालतं. आणि अशा भरपूर वस्तू आहेत आपण घरातल्या घरात. आता काचेचे बाऊल असतील किंवा प्लास्टिकचे बाऊल असतील, काचेचे बाऊल असतील, ते सुद्धा असं म्हणजे कोणता तरी फंक्शन आहे त्यावेळी खिरीला वगैरे देता येतात, म्हणजे त्यांना वापरता येतील ज्यांना देऊ आपण त्यांना. काचेचे ग्लास असतील ते सुद्धा वापरता येतील त्यासनी, त्यामुळे ते सुद्धा दिला तुम्ही तरी सुद्धा चालतं. पण कसं आहे, जी वस्तू आपण देऊ ती वस्तू वापरात आली पाहिजे, ह्या उद्देशानेच आपण ती वस्तू द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ती वस्तू वापरात येणार त्यांच्या. नाहीतर घ्यायचं आणि कुठंतर आपण देणार, त्यांनी कुठंतरी त्यांनी नेऊन ठेवणार, तशी वस्तू आपण द्यायचीच नाही. त्यानंतर मैत्रिणींनी तुम्ही हातरुमाल, लेडीज हातरुमाल सुद्धा देऊ शकता. हातरुमाल काही जास्त महाग पण नाहीत, 10 रुपयेपासून जे घेईल तसं आहे. 10 रुपये 15 रुपये 20 रुपये असे हातरुमाल आहेत. ते हातरुमाल सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचा पण उपयोग होतो बघा हातरुमालचा पण, म्हणजे हातरुमाल पण वापरात येतात. परत हे आपले मोबाईल आपण अडकवण्यासाठी जो पाऊच असतो बघा, साडीच्या इथं असं खवण्यासाठी, तो पाऊच दिला मोबाईल अडकवण्यासाठी तरी पण चालतो. परत तुम्ही हँडपर्स देऊ शकता, हँडपर्स पण दिला तरी चालेल, किंवा बटवा देऊ शकता तुम्ही. पर्समध्ये कोणताही प्रकार तुम्ही दिला तरी चालतो. अगदी एवढ्या पर्सपासून मोठ्या पर्सपर्यंत तुम्ही कोणती पण पर्स दिला तरी पण चालतं. अशा म्हणजे आपल्याला भरपूर मेहंदीचं कोण असतील, मेहंदीचा कोण तर मी सांगते प्रत्येक ताईने मेहंदीचा कोण हे सुवासिनीला द्यावाच.
मेहंदीचा कोण हा द्यावाच मैत्रिणींनो, तुम्ही द्याच मेहंदीचा कोण. आणि लिपस्टिक, परत लिपस्टिक मेहंदीचा कोण हे द्यावंच, कारण ते आपण म्हणतो ना शृंगाराचं साहित्य आहे, ते एखाद्या सुवासनीला द्यावंच. आणि ज्यांची खरंच परिस्थिती आहे त्यांनी ह्याच्यापेक्षा चांगल्या वस्तू दिल्या तरी पण चालते. ज्यांची परिस्थिती नाही, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करायचं आहे. मैत्रिणींनो, वाण म्हणून आपण हळदी कुंकवाचे करंडे सुद्धा देऊ शकतो बघा. मग त्यामध्ये मेटलचे पण येतात, स्टीलचे येतात, प्लास्टिकचे येतात, असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला हळदी कुंकवाचे करंडे मिळून जातात. 10 रुपयेपासून करंडे आपल्याला मिळतात. कोणते पण देऊ शकता, पितळेचे, तांब्याचे पण येतात. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही देऊ शकता, पण तो एक ऑप्शन चांगला आहे कारण ते पण वापरता येतं. नाहीतर छोट्या छोट्या वाट्या असतात बघा, लहान लहान, त्या सुद्धा तुम्ही जर 2 वाट्या हळदी कुंकवासाठी दिला तरी पण चालतं. अशा भरपूर, किंवा प्लॅस्टिकच्या बरण्या असतील, बरण्यातनी पण घरातलं काहीतरी साहित्य ठेवता येतं, त्यामुळे त्या प्लॅस्टिकच्या बरण्या जर तुम्ही दिला तरी चालतं. असं वेगवेगळं साहित्य आपण काही पण देऊ शकतो. स्टीलचे चमचे असतील, प्लॅस्टिकचे चमचे असतील, अशा वस्तू आपण वाणासाठी देऊ शकतो. त्याचबरोबर मैत्रिणींनो, स्वस्तात मस्त अशी आणखीन एक वस्तू आहे, ती म्हणजे नथ. ही सुद्धा वस्तू प्रत्येकीला वापरातच येणार. आणि आता तर नथ वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या आहेत. इतक्या सुंदर सुंदर नथ आलेल्या आहेत की ती प्रत्येकीने वापरलीच पाहिजे अशी वस्तू आहे. आणि त्यानंतर बाजूबंद सुद्धा आपण देऊ शकतो. बाजूबंद पण ही वस्तू प्रत्येकीला वापरात येणारच आहे, त्यामुळे तो एक ऑप्शन चांगला आहे. त्यानंतर कंबरपट्टा, तो सुद्धा आपण देऊ शकतो. कंबरपट्ट्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी कंबरपट्टा पण द्या, कारण ती पण एक वस्तू खूप अशी सुंदर वस्तू आहे, जिला आपण देऊ तिने ती वापरलीच पाहिजे अशी वस्तू आहे. त्यानंतर येते ती ठुशी. ठुशीसुद्धा प्रत्येकजण वापरतच. ठुशी किंवा मोत्यांचा जो हार असतो बघा, मोत्यांचा हार सुद्धा अगदी तुम्हाला 30-40 रुपयेपासून मिळून जातो. तर तो सुद्धा एक ऑप्शन चांगला आहे आणि सणावारासाठी तो सुद्धा वापरात येतोच. त्यानंतर अशा तयार रांगोळ्या मिळतात देवाऱ्यासमोर किंवा पूजेसमोर काढायला, त्यासुद्धा दिल्या तरी त्यासुद्धा वापरात येतात. आणि त्या रांगोळ्यामध्ये तरी इतकी व्हरायटी आलेली आहे, वेगवेगळे डिझाईन, सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहे. त्यामुळे ती दिलं तरी ज्यांना देऊ त्यांची पूजा वगैरे चांगलीच होणार. त्यानंतर असे प्लॅस्टिकचे गजरेसुद्धा येतात, ते गजरे दिले तरी ते पण प्रत्येकीला वापरात येतात. गजऱ्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे. किंवा फॅन्सी बो येतात बघा, फॅन्सी बोसुद्धा गजऱ्यांसारखेच असतात, ते सुद्धा दिले तरी चालतील. त्यानंतर असे रांगोळीचे साचे येतात, ते साचे जरी दिला तरी चालतील. 7 वाराचे 7 साचे सुद्धा येतात. देवाऱ्यासमोर रांगोळी काढायला ते सुद्धा खूप उपयोगी पडतात. त्यानंतर असे बोचे पॅकेट देऊ शकतो आपण. हे बोचे पॅकेट सुद्धा प्रत्येकीला वापरात येणारच. मग केस लहान असून देत किंवा मोठे असून देत, पण प्रत्येकीला वापरात येतात. त्यानंतर असे मोबाईलचे स्टँड देऊ शकतो, कारण आता प्रत्येकीकडे मोबाईल आहेच, त्यामुळे असला मोबाईलचा स्टँड दिला तरी चालेल. आणि काही नाही झालं तरी तुम्ही एक तुळशीचं रोपटं जरी प्रत्येक स्त्रीला दिला किंवा 1-2 स्त्रीला दिला तरी सुद्धा खूपच छान. अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपण हळदी कुंकवासाठी वेगवेगळ्या प्रकारची वाण देऊ शकतो. कशा वाटल्या माझ्या मैत्रिणींनो? चुकून काही बोलले असेल तर प्लीज माफ करा, कारण कंटिन्यू बोलण्याचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि माहिती कशी वाटली आणि माझ्या आयडिया कशा वाटल्या हळदी कुंकू वाण देण्याच्या, त्या नक्की सांगा. आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि तिळाप्रमाणे तुमच्या आयुष्यात ऊब राहून दे आणि गुळाप्रमाणे गोडवा राहून दे. जी तुमच्या आयुष्यात कोणतंही कडूपणा असून दे किंवा जे काही तुमच्या आयुष्यात दुःख असून दे, ते गुळाप्रमाणे गोड होऊन दे आणि तुमच्या आयुष्यातून निघून जाऊन तुमचं आयुष्य सुंदर सुखमय होऊन दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव.